नमस्कार डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत कानपूरला. तर कानपूर आहे त्या ठिकाणचं फिलखाना पोलीस ठाणं आहे. त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणारं बालाजी धाम अपार्टमेंट आहे. आता या अपार्टमेंटमध्ये रामकिशोर गुप्ता नावाचं एक कुटुंब राहतं आहे, परिवार राहतो आहे. गुप्ता कुटुंब आहे. त्यामधले मुख्य आहेत रामकिशोर. आणि रामकिशोर यांचं रामगंज या ठिकाणचं जो भाग आहे त्या भागामध्ये कापूर पुरवठ्याचा मोठा व्यवसाय आहे. आणि त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे मनीष गुप्ता. आता मनीष जो आहे तो अत्यंत हुशार आहे, कष्टाळू आहे आणि स्वतःच्या पायावरती उभा राहण्याची त्याची जिद्द आहे. आणि त्यामुळे हा ब्रोकरेजचा व्यवसाय वगैरे करतो आहे, काम करतो आहे. आता हे सगळं काम चालू असताना आता हा जो मनीष आहे तो तरुण वयामध्ये आलेला होता आणि याचं काम चालू होतं. आणि याच काळामध्ये या कामावरती असतानाच त्याची भेट, या मनीषची भेट निहारिका कश्यप नावाच्या एका तरुणीबरोबर ती झालेली होती. आता भेट झाली, नंतर मग फोन एकमेकांना देणं घेणं झालं. त्यानंतर मग मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आणि हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर काही काळ यांनी घालवला, काही वर्ष याच्यात घालवली. आणि त्यानंतर 30 जून 2017 या दिवशी या दोघांनी थाटामाटामध्ये लव्ह मॅरेज केलं, प्रेमविवाह केला. आता लग्न झालं, संसाराला सुरुवात झाली. आणि नंतर आता काय होतं, मुलगा जो होता, पती जो होता, तो पती स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ब्रोकरेजचा व्यवसाय करत होता, काम करत होता. पण आता बायको म्हटली की नाही, असलं काम करण्यापेक्षा तुमच्या वडिलांचं जे कापूरचा व्यवसाय आहे तर त्या कापराच्या व्यवसायामध्येच तुम्ही उतरा. आणि त्यानंतर आता बायकोनं सांगितलं, आग्रह केला. त्यामुळे मग नवऱ्यानं आपलं जे काही त्याचं बाहेरचं काम होतं ते सोडलं आणि वडिलांच्या कामामध्ये हस्तक्षेप करायला किंवा ते काम करायला सुरुवात केली होती. तर हे सगळं चाललेलं होतं. आणि याच काळामध्ये मग यांना एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव ठेवलं रियांश. आता सगळं काही स्वप्नासारखं चालू होतं. म्हणजे चांगला मुलगा जन्माला आला होता, चांगला पती होता, चांगली पत्नी होती, चांगलं काम होतं, चांगला व्यवसाय होता, सगळं सुख समृद्धी सगळं काही त्या ठिकाणी होतं. पण या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लागणार होती. साधारणपणे 2023 साल होतं. आणि या सुमारास या परिवाराला कीड लागायला सुरुवात झाली होती. निहारिकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आलेला होता. आणि फेसबुक स्क्रोल करता करता तिची ओळख जम्मूतल्या एका तरुणाबरोबर ती झाली. आता तो जो तरुण आहे तो तरुण दिसायला इंग्रजाप्रमाणे होता, त्यामुळे कदाचित ती त्याला इंग्रज असं म्हणायची किंवा त्या नावानं त्याचं नंबर सेव्ह केलेला होता. आणि हळूहळू आता ते ओळखीचं रूपांतर, म्हणजे ओळख झाली, नंतर ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. आणि तासनतास कानामध्ये ते इयरफोन घालून निहारिका त्याच्याबरोबर बोलायला लागली. आता घरी घरचं काम आहे, नवरा आहे, मुलं आहेत, संसार आहे, घरदार आहे, पाहुणे रावळे आहेत, नातेवाईक आहेत. या सगळ्याचा तिला विसर पडला. आणि तिचा आभासी जो प्रियकर होता तो तिला महत्वाचा वाटायला लागला होता. आता याच काळामध्ये 1 महिना, 2 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष निघून गेली होती. आता पती जो आहे त्या पतींना ही गोष्ट जाणवत होती की बायकोच्या बोलण्यात बदल झालेला आहे, वागण्यात बदल झालेला आहे. आणि फोन आला की हे कानामध्ये ते बंडूक घालते आणि त्यानंतर ती त्याच्याबरोबर ती तासनतास बोलत बसते. अशा पद्धतीनं पतीनं एकदा पाहिलं, दोनदा पाहिलं. आणि नंतर मात्र पतीनं त्याला विरोध करायला सुरुवात केली होती. आणि यावरून घरामध्ये भांडणं व्हायला सुरुवात झाली. आता ही भांडणं इतकी टोकाची झालेली होती की आता निहारिकानं मग एक भयंकर पाऊल उचललं होतं. तिनं स्मार्ट कार्ड खेळलं होतं, मास्टर कार्ड खेळलं होतं. आणि ती म्हणजे तिनं तिच्याच कुटुंबावरती, म्हणजे नवऱ्यावरती, सासऱ्यावरती, त्यांच्या कुटुंबियांवरती हुंडाबद्दल माझा छळ करतायत, माझ्याकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करतायत, मला त्रास देतायत, घरगुती हिंसाचार करतायत, अशा पद्धतीनं तिनं पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. म्हणजे मुळामध्ये वाद होता तो वेगळा होता, हिनं तक्रार केली ती वेगळी होती. आणि ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली. पण शेवटी आता आपल्याकडे जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम प्रमाणेच त्यांनाही चालायला लागते. पण तरी पोलिसांनी मध्यस्थी केली, तिला समजावून सांगितलं, तुझा संसार किती महत्वाचा आहे, घर किती महत्वाचं आहे आणि तू अशा पद्धतीनं तू वागू नकोस वगैरे. पोलिसांनी तिला समजावलं. आणि नंतर ती निहारिका पुन्हा घरी आली. पुन्हा एकदा त्यांचा संसार नीट सुरू झाला. पण तरी सुद्धा हिच्या मनामध्ये तो राग होता, ती आग होती, ती काही कमी झालेली नव्हती. आता तो रक्ताळलेला गुरुवार आला होता. दुपारचे साधारणपणे 1 वाजलेले होते. निहारिका नेहमीप्रमाणे घराच्या कामामध्ये गुंतलेली होती. त्याच वेळेस तिला फोन आला. फोन आल्यानंतर मग तिनं ते कानामध्ये इयरफोन घातला. आणि त्यानंतर ती तिच्या जम्मूतल्या प्रियकराबरोबर ती बोलायला लागली.
आता त्याच वेळेस तो पती जो आहे तो त्या ठिकाणी आला. त्यानं हे बघितलं की बायको पुन्हा ते बोलते वगैरे आहे, हे सगळं चाललंय. अत्यंत खुश, अत्यंत अशा पद्धतीने तिचं ते सुरू आहे. आता त्यानंतर मग इथं या नवरा बायकोंची भांडणं सुरू झाली. म्हणजे एकदम जोरदार भांडणं त्यांची सुरू झाली. आता या जोरदार भांडणाचा आवाज पलीकडे त्या पत्नीच्या प्रियकराला जात होता आणि त्यावेळेस मग त्यानं तिला चिथावणी दिली की हा रोजच कटकट करतोय, हे करतोय, ते करतोय, त्याला मारूनच टाकणार, त्याच्या कशाला जिवंत ठेवलाय वगैरे वगैरे, असं अशा आशयाचं त्यांचं बोलणं झालं. आता प्रियकराच्या प्रेमामध्ये ही बाई पूर्णपणे आंधळी झालेली होती. त्यामुळे तिनं कुठलाही पुढचा मागचा खालचा वरचा विचार केला नाही. तडक स्वयंपाकघरामध्ये गेली, भाजी कापायचा धारदार चाकू आणला आणि नवऱ्यावरती तुटून पडली. आता अशी पण माहिती मिळते की यासाठी तिनं अगोदरच एक चाकू आणून ठेवलेला होता आणि तिनं त्या नवऱ्यावरती पोटावरती, त्याच्या हातावरती एकामागून एक वार करायला सुरुवात केली. आता इकडे नवरा किंचाळत होता, ओरडत होता, घरातले लोक धावत आलेले होते आणि पती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता. नंतर मग पोलिसांना वगैरे कळवण्यात आले. पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेले आणि तातडीने या पतीला KPM रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. नंतर त्यांनी सांगितलं की ह्यांचं जास्त जखमा आहे, त्यामुळे त्यांना पुढच्या रुग्णालयात न्या आणि हॅलेट नावाचं रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये मग नंतर हलवण्यात आलं. आणि 11 दिवस ही सगळी झुंज चाललेली होती. मनीषची मृत्यूशी झुंज थांबली आणि अखेर 16 जून 2026 या दिवशी पहाटे 4 वाजता त्याची प्राणज्योत मालवली आणि त्यानंतर पोलिसांनी निहारिकाला अटक केली, तिला तुरुंगामध्ये धाडले. आता ज्यावेळेस मनीषचा मृतदेह घरी आला तेव्हा त्या कुटुंबावरती किती दुःखाचा डोंगर कोसळला असेल याचा तुम्ही विचार करा. पण सगळ्यात जास्त मन हेलावून टाकणारी अवस्था होती त्या 5-6 वर्षाच्या रियांशची, त्या छोट्या मुलाची. LKG मध्ये शिकणारा हा मुलगा होता. या मुलाला माहीतच नव्हतं की त्याचे वडील आता या जगात नाहीत आणि आई जेलमध्ये गेलेली आहे आणि तो आजोबांचा हात धरून घरात फिरत होता आणि एकच प्रश्न विचारत होता की आई कधी येणार, बाबा कुठे गेले. आणि कफन घातलेला तो मृतदेह त्याच्या वडिलांचा आहे ही सांगण्याची हिंमत कोणामध्ये नव्हती. आता संध्याकाळी अंत्यसंस्कार झाले, घरामध्ये सगळी शांतता होती, रडारड होती. पण रियांशचे प्रश्न काय संपलेले नव्हते आणि ज्यावेळेस पोलिसांनी या रियांशला काही विचारलं त्यावेळेस त्यानं पोलिसांना आणि आपल्या आजोबांनाही सांगितलं होतं की आई सतत फोनवरती बोलायचे, त्यानंतर मग बाबांबरोबर तिचा वाद व्हायचा आणि त्या दिवशी पण तसाच वाद झाला होता आणि मग आईनं बाबांवरती चाकूनं वार केला होता वगैरे वगैरे. हे सगळं त्या मुलानं डोळ्यानं पाहिलं होतं आणि ते सगळं त्यानं पोलिसांना सांगितलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं त्या छोट्या मुलाच्या समोरच या बाईनं आपल्या नवऱ्याचा मर्डर केलेला होता. आता या सगळ्या गोष्टीकडे आपण एक गुन्हेगारी कृत्य म्हणून तर पाहतोच, पण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामधला पहिला मुद्दा आहे तो आहे आभासी जगाचं आकर्षण, म्हणजे व्हर्च्युअल व्हॅलिडेशन. म्हणजे निहारिकाला खऱ्या आयुष्यातल्या जबाबदाऱ्यांपेक्षा फेसबुकवरील तिचा जो प्रियकर आहे त्या व्यक्तीकडून मिळणारं कौतुक, त्याच्याबरोबर ती बोलणं हे तिला जास्त महत्त्वाचं वाटत होतं. आणि याला आपल्या मानसशास्त्रामध्ये हायपर रियालिटी एस्केप असं म्हटलं जातं. म्हणजे एखादी व्यक्ती सत्यापासून दूर पळून जाते आणि आत्ताच्या काळामध्ये 99% लोक ज्याच्यामध्ये आपणही असू शकतो हे आभासी जगामध्ये जगतो आहोत. म्हणजे जे वास्तव आहे, आपण एखादा सिनेमा बघतो, सिनेमा पाहताना आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला दुःख होतं, आपल्याला त्रास होतो, आपण रडतो वगैरे वगैरे. पण वास्तवात मात्र तीच स्थिती, म्हणजे एखादा मुलगा आपल्या आईला त्रास देत असेल किंवा एखादा व्यक्ती आपल्या पत्नीला त्रास देत असेल तर आपल्याला लगेच राग येतो, चीड येते आणि हे सगळं आभासी जगात होतं. पण वास्तवामध्ये आपण सुद्धा जर आपल्या घरातील व्यक्तीवरती अन्याय करत असेल, चुकीचं वागत असेल, तर आपण सुद्धा याच हायपर रियालिटी एस्केप या आजाराला, म्हणजे हे जे गोष्ट आहे ती आपल्या बाबतीत सुद्धा घडते हे लक्षात घ्या. म्हणजे 99% लोक याचा शिकार बनलेले आहेत आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना आता यातून बाहेर पडण्याची गरज आहे आणि वास्तवता काय आहे, सत्य काय आहे ते समजून घेऊन त्या सत्यामध्ये जगण्याची गरज आहे. आता आपले जे व्हिडिओ आहे ते रात्री साधारण 8:30च्या सुमारास येतात आणि त्या 8:30 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत म्हणजे पुढच्या अर्ध्या तासामध्ये जर कमेंट आले आणि त्या कमेंटमध्ये जर काही प्रश्न विचारण्यात आले ह्या संदर्भातले किंवा रिलेशनशिपच्या संदर्भातले, तर त्याबद्दलची उत्तर आपण देणार आहोत. तर त्यासाठी पण पहिल्या अर्ध्या तासातच व्हिडिओ आल्याबरोबर जे पहिल्या अर्ध्या तासात कमेंट येतील त्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तर दुसरा मुद्दा आहे तो आहे गुन्हेगारी प्रवृत्ती आणि सहानुभूतीचा अभाव. म्हणजे आपल्या पोटच्या 6 वर्षाच्या मुलाच्या समोर पतीवरती चाकून वार केला जातो. ही गोष्ट अशी दर्शवते की प्रियकराच्या ब्रेन वॉशमुळे किंवा या बाईच्या वागण्यामुळे तिची सद्विवेक बुद्धी पूर्णपणे नष्ट झालेली होती आणि घरच्यांचं ऐकायचं नाही, पण बाहेरच्यांवरती मात्र तिचा प्रचंड विश्वास बसलेला होता. आपलं सुद्धा असंच होतं. आपण घरच्यांचं ऐकत नाही, आपल्या आईवडिलांचं ऐकत नाही किंवा आपल्या जवळच्या लोकांचं ऐकत नाही, पण आपण मात्र बाहेरच्याने काही सांगितलं तर त्यावर चटकन विश्वास बसतो आणि यामुळे काही अघटित घटना घडू शकतात. बाहेरची लोक तुमच्या भल्याचा विचार करत नाही, ते त्यांच्या भल्याचा विचार करतात. आपल्या घरचे आपल्या भल्याचा विचार करतात आणि आपण बाहेरच्यांचा ऐकतो म्हणजे आपण आपलं नुकसान करून घेतो. ही गोष्ट ज्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये येईल, डोक्यामध्ये घुसेल, त्यावेळेस खरं तर बदल व्हायला सुरुवात होते. आता तिसरी गोष्ट, लहान मुलांवरती या गोष्टीचा होणारा परिणाम म्हणजे चाइल्ड ट्रामा जो आहे. तर त्याच्यामध्ये हे मुलगा 6 वर्षाचा आहे. त्यानं हे डोळ्यानं बघितलंय, की त्याची आई आपल्या बापाला मारते आहे आणि ते जे ओरखडे आहेत, नंतर त्याला कळेल, की अरे त्यात बापाचा मृत्यू झाला आहे, बापाची डेड बॉडी आहे, बाप काय आता जगात नाही. त्यानंतर आई जेलमध्ये गेलेली आहे. मग जेल म्हणजे काय असतं? मृत्यू म्हणजे काय असतो? कफन म्हणजे काय असतं? खून म्हणजे काय असतो? ही गोष्ट ज्या वेळेस त्याला जशी कळत जाईल, तसं त्याच्या मनावरचा हा जो ओरखडा आहे ना, तो ओरखडा अजूनच असा गाढ होत जाईल आणि अशी मुलं जी आहेत, जे आपल्या समोर असा हिंसाचार पाहतात, तर त्या मुलांना PTSD नावाचा आजार होण्याची शक्यता असते किंवा त्यांना याचा धोका असतो. आता PTSD वगैरे काय याच्याबद्दल मी नंतर बोलेल. पण विचार करा, एक सोशल मीडियाच्या एका फ्रेंडसाठी एका स्त्रीनं तिच्या 8-9-10 वर्षाचा जो संसार होता, तो संसार तिनं मोडला, नवऱ्याचा जीव घेतला, स्वतःचं आयुष्य तुरुंगाच्या अंधारामध्ये ढकललं. पण या सगळ्यामध्ये मोठी शिक्षा कोणाला मिळाली? तर त्या छोट्याशा 6-5-6 वर्षाच्या मुलाला. आणि स्मार्टफोनचा हा जमाना आहे, सोशल मीडियाचा हा जमाना आहे आणि हे माणसं जोडण्यासाठी, कनेक्टिंग पीपलसाठी होतं. पण तेच स्मार्टफोन हसती-खेळती परिवार उद्ध्वस्त करायला लागले. आपण डिजिटल जगामध्ये राहतो आहोत, पण खऱ्या नात्यांना विसरून चाललोय का याचा विचार आपल्याकडे झाला पाहिजे. आणि एखाद्या अनोळखी व्यक्तीचे शब्द आपल्यासाठी इतके मोठे असतात का, की आपण आपल्या कुटुंबाचंही ऐकू नये. आता ही जी कानपूरची घटना आहे, ती घटना फक्त पती-पत्नीसाठी नाही किंवा पालकांसाठी नाही, तर आपल्या सगळ्यांसाठी एक धोक्याची घंटा आहे, धोक्याची सूचना आहे आणि वेळ आहे या आभासी जगातनं बाहेर पडण्याची. नाही तर पश्चातापाची वेळ सुद्धा आपल्याला मिळणार नाही. आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.